महत्त्वाच्या घडामोडी, कारण ठाकरेंचे 6 खासदार फुटलेले आहेत जे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे आमदार फुटू नयेत यासाठी आत्तापासूनच ठाकरेंच्या सेनेकडून सतर्कता ठेवली जाते आणि सर्व आमदारांची बैठक या ठिकाणी बोलावण्यात आली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आलेल्या आमदारांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत। आमदारांची कनेक्ट राहावा यासाठी म्हणून देखील ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नंदनवनवर सध्या सगळे खासदार उपस्थित आहेत, त्यांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत। 6 खासदार औपचारिकपणे आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांनी एक गट स्थापन करून ते ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटलेत आणि आता हा संपूर्ण गट हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होईल। तर उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून बैठकीसाठी निघाले आहेत। शिवालयामध्ये ही बैठक होत आहे। आमदारांची बैठक ठाकरे घेत आहेत। नक्कीच, आणि त्यांचा लवकरच या सगळ्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा सुद्धा सुरू होणार आहे। तर त्याआधी आमदार फुटू नये, कारण तसं बोललं जात होतं शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांकडून असेल तसं सुतोवाच केलं जात होतं की आता खासदार आलेत, पाठोपाठ आमदार आणि मग नगरसेवक सुद्धा आमच्याकडे येणार आहेत। त्यामुळे ठाकरेंच्या सेनेकडून आता खबरदारी बाळगली जाते। तर ही 3 दृश्य, 3 महत्त्वाच्या घडामोडी। आदित्य ठाकरे या आमदारांच्या बैठकीसाठी पोहोचलेत। तर आदित्य ठाकरे आता शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत, ते देखील या बैठकीमध्ये असणार आहेत। ठाकरेंकडे 20 आमदार आहेत आणि ठाकरेंच्या सेनेच्या सर्व आमदारांची ही बैठक या ठिकाणी आदित्य ठाकरे आता शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि सगळे आमदार देखील आता या ठिकाणी पोहोचले असून काय मार्गदर्शन उद्धव ठाकरेंकडून तुम्हाला मार्गदर्शन झाल्याच्या नंतर सांगतो। अनिल परब हे देखील आता बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवरून आता निघाले असून काही वेळातच ते शिवालयामध्ये पोहोचतील। इथेच ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो की ऑन ओके प्लीज भास्कर जाधव साहेब बोललेले आहेत, पण तुम्ही ट्विटवर बोललेला आहात आणि ते प्रत्यक्ष बोललेत। तर भास्कर जाधव बोलले तशी प्रतिक्रिया या ठिकाणी मिलिंद नार्वेकर आणि सुनील प्रभू एका गाडीतून उतरले, म्हणजे काय समजायचं सांगा। म्हणजे शांतता। शांतता। अरे पण राऊत साहेबांनी एक सल्ला दिला आहे की संयम ठेवा दोघांनाही। नार्वेकर आणि मी संयमाच्या भूमिकेत आहोत। चला, संजय राऊतांचा सल्ला मी मानतो आणि म्हणून आम्ही संयमाच्या भूमिकेत आहोत। ओके